ही बघा तिळाची खुसखुशीत पोळी. बघा काय मस्त दिसत आहे. या पोळ्या खायला सुद्धा खूप भारी लागतात. अजिबात चिवट होत नाहीत. 2 ते 3 साहित्यांमध्ये पटकन या पोळ्या तयार होतात. शिवाय 8 दिवस आहे तशा खुसखुशीत टिकून राहतात. रेसिपी खूप सोपी आहे. चला करूयात तीळ आणि गुळाच्या पोळ्या. नमस्कार, मी दीक्षा रेसिपी मराठीमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. सगळ्यात प्रथम मी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा देते. तर आजचा मेनू आहे मकर संक्रांत स्पेशल. मकर संक्रांत जवळ येते आहे, त्यासाठी आज माझ्या किचन मध्ये आपण आज बघतोय तीळ आणि गुळाची खुसखुशीत आणि मऊ अशी पोळी. ही पोळी बनवायचं म्हटलं की कुठेतरी ती चिवट होते, चिकट होते आणि हेच होऊ नये म्हणून यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला दीक्षा रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. चला तर मग आपण बघूया या गुळ पोळीसाठी काय साहित्य लागणार आहे. तर आपण सगळ्यात प्रथम कणिक भिजवणार आहोत. तर त्यासाठी काय साहित्य लागतंय ते आपण बघूयात. इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ आहे 2 चमचे. त्याचबरोबर इथे बेसन घेतलेलं आहे. हे बेसन पीठ 3 ते 4 चमचे आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की तिळाची पोळी बनवायचं म्हटलं की आपली चिवट किंवा चिकट होते, पण हे बेसन पीठ वापरल्यामुळे आपली पोळी छान खुसखुशीत होते. त्यामुळे आपण 3 ते 4 चमचे हे बेसन पीठ वापरणार आहोत आणि तेल 2 चमचे वापरणार आहोत आणि अर्धा चमचा मीठ घेतलंय. आता आपण सारणासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघतोय. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि अर्धी वाटी तीळ घेतले. हे बिना पॉलिशचे तीळ आहेत. पॉलिशचे सुद्धा तीळ मिळतात, पण मला हेच तीळ खूप जास्त आवडतात कारण हे आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगले असतात आणि याची चव देखील खूप छान लागते. त्यामुळे असतील तर तुम्ही हेच तीळ वापरा, नसतील तर काहीच हरकत नाही, पॉलिशचे तीळ वापरले तरी सुद्धा चालेल. त्याचबरोबर इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे, म्हणजेच अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी तीळ. यासाठी 1 वाटी गूळ पुरेसा होतो. आणि इथे घेतलेले आहे अर्धा चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा सुंठ पावडर आणि लास्टला मी दाखवेनच जायफळ थोडंसं खिसून घालणार आहे. लगेच सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण कणिक भिजवून घेतोय. हे बघा या पद्धतीने याच्यामध्ये मी ही 2 वाटी कणिक घालून घेते. हे गव्हाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये हे बेसन पीठ घालते. 3 ते 4 चमचे बेसन पीठ 2 वाटी पिठाला खूप होतं, अगदी परफेक्ट आहे. त्यामध्ये घालतोय अर्धा चमचा मीठ आणि 2 चमचे तेल. असंच थंडच तेल आपल्याला याच्यामध्ये घालायचं. हे तेल छान असं मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये छान सगळ्या पिठाला छान असं हे तेल लावून घ्यायचंय. थोडं थोडं पाणी घालत आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायचे या पद्धतीने. कणकेचा गोळा थोडासा घट्टच ठेवायचा आहे, कारण तुम्ही जर आपला कणकेचा गोळा जास्त पातळ केला तर आपली पोळी फुटू शकते. कारण आपलं सारण तेवढं पातळ होत नाही, थोडंसं कोरडं असतं. त्यामुळे कणिक सुद्धा घट्टच असली पाहिजे. आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी आणि सारण एकसारखंच असायला हवं. हे बघा ही कणिक मी थोडं थोडं पाणी घालून दाबत दाबत अशी छान मळून घेतले. तुम्ही बघू शकता मस्त दिसते. घट्टच ठेवले मी. आता ही कणिक आपण बाजूला ठेवून देऊयात आणि सारण करायला घेऊयात. सारण करत तोपर्यंत आपली कणिक सुद्धा छान भिजेल. आपण लगेच सारण करूया. गॅसवरती मी एक तवा ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण आता पहिल्यांदा तीळ भाजून घेणार आहोत. तवा छान गरम झालेला आहे, त्यामध्ये मी हे सगळे तीळ घालते. मंद गॅसवरच हे तीळ छान खरपूस भाजून घ्यायचे आतपर्यंत. तीळ चांगले भाजले गेले नाही तर ते पोळीमध्ये कडवट लागतात. पोळीची चव अजिबात चांगली लागत नाहीये. त्यामुळे आपले तीळ आतपर्यंत छान खरपूस असे भाजून घ्या. तीळ भाजले की नाही हे कसं ओळखायचं
तर ते असे तडतड छान उडायला लागले की समजायचं आपलं तीळ छान भाजले. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तीळ छान असे फुलून वर येतात, छान असे टम्म फुगतात, तेव्हा समजायचं की आपले तीळ छान भाजले गेले. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तीळ थोडेसे असे हातावरती चुरून बघायचं, त्याचा पटकन भुगा झाला की समजायचं आपले तीळ छान असे भाजून झालेले आहेत. छान असे मंद गॅसवर हलवत हलवत खरपूस भाजून घेऊया. हे बघा, जसं मी सांगितलं होतं की हातावरती तीळ चुरून बघायचे. तीळ आपले छान असे खरपूस भाजलेत. मी आता तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्याचा छान असा भुगा होतोय पटकन. याचाच अर्थ आपले तीळ छान भाजलेत. आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते. आता याच्यामध्ये हे अर्धी वाटी शेंगदाणे सुद्धा आपण छान असे खरपूस भाजून घेतोय. शेंगदाणे सुद्धा आतपर्यंत साल तडकेपर्यंत छान असे खरपूस भाजून घ्या, नाहीतर कच्चे राहिले तर त्याचा असा उग्र वास येतो आणि आपल्या पोळीला चव छान लागत नाही. त्यामुळे शेंगदाणे सुद्धा छान आतपर्यंत खरपूस भाजून घ्या. बघा, शेंगदाणे सुद्धा छान साल तडकेपर्यंत मी भाजून घेतले. मस्त खरपूस झाले. मंद गॅसवरतीच मी हे शेंगदाणे भाजून घेतलेत. आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते. गॅस बंद करते आणि हे शेंगदाणे प्लेटमध्ये काढून घेते. इथे मी तीळ आणि शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता आपण हे 5 मिनिटांसाठी छान असं थंड करून घेऊया आणि मग आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. शेंगदाण्याचे सलकट मी काढणार नाही, आहे तसंच ठेवणार आहे, कारण याच्यामध्ये खूप सारे पोषक तत्व असतात. त्यामुळे मी असेच बारीक करणार आहे. हे बघा, हे सगळं मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपण हे छान असं बारीक करून घेणार आहोत मिक्सरला. प्रथम मी फक्त शेंगदाणे बारीक करून घेते आणि मग नंतरने आपण तीळ सुद्धा बारीक करून घेणार आहोत. जितकं शक्य होईल तितकं बारीक करून घ्या आणि प्लस मोडवरती बंद चालू करतच याला फिरवून घ्या. हे बघा, याची मी छान अशी पावडर करून घेतलेली आहे. एकदम फाईन, एकदम बारीक केलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते. सगळे पावडर मी याच्यामध्ये काढून घेतले. आता याच भांड्यामध्ये आपण हे तीळ सुद्धा असेच बारीक करून घेणार आहोत. बंद चालू करतच हे सुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचंय. तुम्ही जर एकदम फिरवायला गेला तर याचं तेल रिलीज होतं. त्यामुळे आपण हे बंद चालू करत छान अशी पावडर करून घेणार आहोत. हे बघा, तीळ सुद्धा मी छान असे बारीक करून घेतले. एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे. याचं तेल जरा सुद्धा रिलीज झालेलं नाही. तुम्ही बघू शकता. एकदम कोरडी पावडर आहे ही. हे सुद्धा मी या बाउलमध्ये काढून घेते. आता याच्यामध्ये आपण घेतली होती सुंठ पावडर अर्धा चमचा आणि वेलची पूड अर्धा चमचा. हे बघा, हे मी याच्यामध्ये घालून घेते. त्याचबरोबर मी सांगितलं होतं की जायफळ अर्धा चमचा इतकं किसून घालणार आहे. अर्धा चमचा जायफळ मी किसून घातलेला आहे. आता हे सगळं मिश्रण छान असं एकजीव करून घेऊया आणि पुन्हा याच्यामध्ये गूळ घालून थोडं थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. कारण गूळ सगळ्या मिश्रणामध्ये छान एकजीव व्हावा यासाठी आपण हा गूळ परत पुन्हा या मिश्रणामध्ये घालून थोडं थोडं करत बारीक करून घेणार आहोत. हे बघा, याच्यातलं मी थोडंसं मिश्रण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि याच्यातला अर्धा गूळ मी याच्यामध्ये घालणार आहे. अर्ध मिश्रण आणि अर्धा गूळ घालून हे पुन्हा मिक्सरमधून फिरवून घेते. गुळामध्ये थोडेसे खडे असतात, त्यामुळे आपण हे मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचंय. म्हणजे या मिश्रणामध्ये गूळ सुद्धा छान मिक्स होतो. हे बघा, अर्धा गूळ मी यामध्ये घातलाय आणि अर्धा ठेवते. या मिश्रणाबरोबर पुन्हा आपण बारीक करणार आहोत. छान असं मी हे बारीक करून घेतलंय. हे बघा, गूळ सुद्धा या मिश्रणामध्ये छान असा मिक्स झालेला आहे. आता हे मी ह्या बाउलमध्ये काढून घेते आणि याच्यातलं मिश्रण मी इथे काढून घेतलेलं आहे.
आता हे मिश्रण सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेते आणि अर्धा राहिलेला गूळ या पद्धतीनेच आपण हे सुद्धा फिरवून घेणार आहोत. हे पण मिश्रण त्याच पद्धतीने मी छान असं बारीक करून घेतले. हे सुद्धा मी काढून घेते. मी तवा तापायला ठेवलेला आहे. आता आपण पोळी लाटून घेऊयात. हे बघा कणिक सुद्धा आपली छान भिजली गेली. अजून एकदा आपण याला छान असं मळून घेऊयात आणि मग लगेच पोळी लाटूयात. मस्त कणिक भिजली गेलेली आहे. आता याच कणकेमधला अगदी छोटासा लिंबा एवढा गोळा आपण काढून घेणार आहोत. पीठ एकदम छोटंसं घ्यायचंय म्हणजेच पिठाचा गोळा एकदम बारीक आणि त्याच्यामध्ये सारण आपण जास्त भरणार आहोत. अगदी लिंबा एवढा गोळा काढून घ्यायचा याचा. हे बघा या पद्धतीने. आता थोडंसं असं अंगठ्याच्या साह्याने कडेने दाबत दाबत आपण पुरणपोळीला जशी याची वाटी तयार करतो ना त्या पद्धतीने आपण ही वाटी तयार करून घेणार आहोत. कडेने दाब देत मध्ये जाडसं आपण ठेवणार आहोत. मधली बाजू जाडच ठेवायची आणि कडेने असं गोल गोल फिरवत दोन्ही अंगठ्याने दाबत दाबत याची वाटी तयार करून घ्यायची. या पद्धतीने मी ही वाटी तयार करून घेतली. आता याच्यामध्ये आपण हे सारण भरणार आहोत. या पद्धतीने हे सारण भरतो. याच्यात जितकं बसेल तेवढं सारण आपण याच्यामध्ये घालूया आणि दोन्ही अंगठ्याने आतमध्ये दाबत दाबत हे सील करून घेणार आहोत. अजून थोडंसं सारण याच्यामध्ये बसते मी घालते. हे बघा हे दाबत दाबत असं आपण हे सील करून घेणार आहोत आणि याचा गोळा बनवून घेतो या पद्धतीने. बघा याचा गोळा छान असा तयार झालाय. वरचं उरलेलं जे पीठ आहे ते आपण काढून घेणार आहोत या पद्धतीने आणि हा गोळा सील करून घेणार. मस्त गोळा तयार झाला. आता हा गोळा छान असा पिठात बुडवून आपण घेऊयात आणि मग याची पोळी लाटूयात. मी मगाशी सांगायला विसरले होते, हे आहे ते तांदळाचं पीठ आहे. पोळी लाटायला तांदळाचं पीठच वापरा. तांदळाचं पीठ वापरल्यामुळे काय होतं की आपली पोळी सरसर लाटल्या जाते, पटापट अशी पुढे सरकते. असा हा गोळा थोडासा दाबून घ्या आणि मग लाटायला घ्या. म्हणजे हे सारण आहे ते सगळ्या बाजूने पूर्ण पसरलं जातं. त्यामुळे थोडासा गोळा असा दाबून घ्या आणि मगच पोळी लाटा. हे बघा छान असं हे सारण सगळ्या बाजूने पसरलेलं आहे. आता आपण बेलण्याने याची पोळी लाटून घेऊया. अलगद हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचंय. हे बघा असं अलगद लाटणं फिरवत फिरवत ही पोळी छान अशी पातळ लाटून घ्यायची. तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने मी ही लाटणं फिरवते. गोल 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 फिरवत ही पोळी छान पातळ अशी लाटून घ्यायची. छान अशी पातळ पोळी मी इथे लाटून घेतली. तुम्ही बघू शकता कितपत पातळ आहे. मस्त पातळ अशी ही पोळी मी लाटून घेतली. तवा सुद्धा आपला गरम झालेला आहे. लगेचच आपण ही पोळी भाजून घेऊया. त्यासाठी तव्यावरती मी थोडंसं तेल सोडून घेते या पद्धतीने. आता आपण ही पोळी तव्यावरती घालूया. ही पोळी अजिबात हाताने उलटायची नाहीये. सहसा मला पोळी भाजताना सवय आहे की हातानेच मी करते, पण ही पोळी अजिबात हाताने उलटायची नाहीये. उलताण्यानेच उलटून घ्यायचे, कारण याच्यामध्ये गुळ आहे त्यामुळे चटका नक्की बसू शकतो. त्यामुळे ही पोळी उलताण्यानेच उलटून घ्या. छान मिडियम गॅसवरती आपण ही पोळी छान खरपूस भाजून घेऊया. या पोळीला तुम्ही तूप सुद्धा लावू शकता, पण तूप लावल्याने त्याचा एक वास येतो आणि पोळी जास्त दिवस टिकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पोळी 8 दिवस खूप छान मस्त टिकून राहते.
त्यामुळे मी इथे तूप वापरलेलं नाहीये, तेलच वापरते. आपण आता तेल लावून घेऊया. छान असं तेल याच्यावरती स्प्रेड करून घेते. सगळ्या बाजूनी मस्त असं तेल लावून घ्या. दुसऱ्याही बाजूने मी तेल लावून घेते. याच्यामध्ये गूळ वापरलेला आहे, त्यामुळे ही पोळी शक्यतो फुगत नाहीये. छान मस्त सगळ्या बाजूने ही पोळी भाजून घ्यायची. सगळ्या बाजूने छान अशी ही पोळी आपण खरपूस भाजून घेतलं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये गूळ आहे, त्यामुळे सगळ्या बाजूने ही पोळी शक्यतो जास्त फुगत नाहीये. हे बघा, आपली पोळी छान भाजून झालेली आहे. मी ही एका प्लेटमध्ये काढून घेते. या पद्धतीने असेच याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा पोळी लाटून घेणार आहोत. हे बघा, पुन्हा एकदा मी एक गोळा काढून घेतलाय आणि मगाच्या प्रमाणे मी दाखवलं तसं दोन्ही अंगठ्याने मधोमध दाबत मधली बाजू जाड ठेवून आपण याची वाटी तयार करून घेणार आहोत या पद्धतीने. आणि याच्यामध्ये बसेल तेवढं आपण सारण भरूया. हे बघा, या पद्धतीने आपण दाबत दाबत हे सारण भरून घेऊयात आणि याला सील करून घेऊया या पद्धतीने. मस्त गोळा आपला तयार झाला. आता हे पीठ असंच खाली दाबून हे बघा, मस्त उंडा तयार झाला. आता आपण लाटून घेऊया. हे बघा, असं बोटाने दाबत दाबत हा उंडा दाबून घ्यायचा आहे, म्हणजे सगळं मिश्रण सगळ्या बाजूने छान असं स्प्रेड होतं. पिठामध्ये बुडवून आपण याला आता लाटून घेऊया. हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची. असं गोल 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 फिरवत ही पोळी सगळ्या बाजूने एकसारखी लाटून घ्या. थोडंसं पीठ घालते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याचप्रमाणे लाटून घ्यायची. हे बघा, सगळ्या बाजूने ही पोळी मी एकसारखी लाटून घेतले. आता आपण ही भाजून घेऊया. आता आपण या पोळीला तेल लावून घेतो. मस्त सगळ्या बाजूने तिला तेल लावून दुसऱ्याही बाजूने त्याच पद्धतीने तेल लावून घ्यायचे. आपली पोळी छान भाजून झाली. ही सुद्धा मी या प्लेटमध्ये काढून घेते. याच पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या लाटून घेऊया. याच पद्धतीने मी या सगळ्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकाल किती मस्त छान खुसखुशीत अशा झाल्या त्या पोळ्या. मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते. हे बघा, मस्त खुसखुशीत होतात या पोळ्या. हे बघा, मस्त सारण पसरलं याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या 8 दिवस आहे तशा आरामात छान अशा टिकून राहतात. तुम्ही बघू शकाल छान खुसखुशीत झालेत. मी थोडीशी खाऊन सुद्धा दाखवते तुम्हाला. हे बघा, मला प्रचंड आवडते ही पोळी. बेसिकली
मला खूपच आवडते ही पोळी. बघा किती छान खुसखुशीत झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट मध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. पुन्हा भेटूयात अशा सोप्या आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वस्थ राहा, मस्त खा. धन्यवाद. It's a classic recipe, tudo bem.